हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका याचं एक नवीन अपडेट आलेला आहे. बघा, उद्यान अधीक्षक या पदाकरिता आपण कोणतं पात्रता कसं असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, वेतन व वयोमर्यादा कशी असणार आहे, आपण बघूयात. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तर बघा, त्याच्या आधी नवी मुंबई महानगरपालिका तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट निघत असतात, एएनएम जीएनएम आहे, स्टाफ नर्स आहे, पशुधन पर्यवेक्षक मध्ये, हे सगळ्या पोस्ट करिता अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे. या बॅच मध्ये बघा, तुम्ही सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे, ई बुक टेस्ट सिरीज आहे, तसंच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात ही बॅच तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे. आणि ही बॅच बघा, तुम्हाला 1500 रुपयामध्ये एक 3 मंथची व्हॅलिडिटी पण प्रोव्हाइड होणार आहे. ठीक आहे. तसंच बघा, इथे दोन्ही बॅचेस तुम्हाला, आणि ही बॅच बघा नगर परिषद व नगर पंचायत ही पण बॅच तुमच्या जेही विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करणार आहात ते तुम्ही अकॅडमीमध्ये जॉईन करू शकता ही बॅच. तर बघा, ही तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे 7000 रुपयामध्ये. तर दोन्ही बॅचेस तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या दोन्ही स्वरूपात मिळणार आहे. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, 9545818303 या नंबरवरती. ठीक आहे. तर आपण बघत होतो की उद्यान अधीक्षक या पदामध्ये आपण पात्रता किती असणार आहे, अभ्यासक्रम, वेतन व वयोमर्यादा. ठीक आहे. तर बघूयात आपण. कल्याण डोंबिवली महानगरपालिका बघा, याच्यामध्ये असं सांगितलं, जसं गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याची जाहिरात अशी त्यांनी केलेली आहे. तर त्यामुळे बघा, इथे कसं दिलेलं आहे की सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरातीनुसार गट क व गट ड यामधील एकूण 490 पदाकरिता अर्ज कालावधी ती 10/6/2025 ते 3/7/2025 ही इतकी असणार आहे. ठीक आहे. तर या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं जे शैक्षणिक अर्हता आहे तसंच बाबीची पूर्तता करणारे जेवढे पात्र इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावरती तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. तसंच बघा, इथे शेवटची तारीख आहे 3 तारीख अशी असणार आहे. ते तुम्ही फक्त 11:55 पर्यंत ही अप्लाय करू शकता, 3 तारखेपर्यंत. ठीक आहे. तर आपण पूर्ण वेळोपत्रक आपण पाहूया. बघा, असं दिलेलं आहे, अर्ज नोंदणी सुरुवात झालेली आहे 10/6 म्हणजे 10 जून 2025 ही तारीख म्हणजे सुरुवात तारीख आहे. ठीक आहे. सुरू झालेली आहे नोंदणीची. तर अर्ज सादर करण्याची अंतिम जी तारीख असणार आहे ती 3/7/2025 ही असणार आहे. आणि तुम्हाला बघा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख असणार आहे ती 3/7/2025 ही असणार आहे. ठीक आहे. तसंच बघा, इथे परीक्षा ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची दिनांक आहे. बघा, 7 दिवसा अगोदर तुम्हाला हे प्रवेश पत्र मिळणार आहे. ठीक आहे. आणि ही जी ऑनलाईन पद्धतीची परीक्षा होणार आहे, ठीक आहे, त्याचा दिनांक तुम्हाला या संकेतस्थळावरती प्रोव्हाइड होणार आहे. ठीक आहे. तर त्याची काही काळजी करू नका, तुम्हाला संकेतस्थळावरती भेटून जाणार आहे संपूर्ण माहिती. आता आपण बघूया की उद्यान अधीक्षकरिता किती पात्रता, किती पद आहेत. ठीक आहे. बघा, एकूण उद्यान अधीक्षक करिता फक्त 2च अतिय पद आहेत, आपण बघू शकतो. बघा, सर्वसाधारण समांतर आरक्षण शिवाय फक्त एकच पद आहे. एकूण 2 पदाकरिताच फक्त जागा असली, फक्त 2च पदे अवेलेबल आहेत या पदाकरिता. तर बघा, इथे वेतन कशी असणार आहे, तर 38,600 ते 1,22,800 इतके तुम्हाला वेतन असणार आहे. आफ्टर तुमचं सिलेक्शन झालं तर चांगलीच गोष्ट आहे तुमच्यासाठी. तर बघा, अर्हता अशी दिलेली आहे, मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठ ज्यांचं BSc ॲग्री बॉटनी, ठीक आहे, फॉरेस्ट्री पदवी, म्हणजे ज्यांनी फॉरेस्ट्रीमध्ये बॉटनीमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, ठीक आहे, ते अप्लाय करू शकतात. आणि म्हटलेलं आहे बघा, शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित कामाचा निवान किंवा 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. असं इथे दिलेलं आहे. तर आपण बघूया की ते फी किती असणार आहे आपला. बघा, परीक्षा शुल्क असं असणार आहे, आकारण्याचा खुला प्रवर्ग आहे तो 1000 रुपये असं असणार आहे, आणि मागास
प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग यांना 900 रुपये असं असणार आहे. ठीक आहे, तर आपण सगळं बघितलेलं आहे. बघा, माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांचे परीक्षा शुल्क आहे ती माफ राहील. तसंच बघा, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच ही परीक्षा शुल्क भरण्यात येणार आहे. ठीक आहे, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, आणि बघा, उमेदवारास प्रसिद्ध केलेली जी जाहिरात आहे ती एकापेक्षा अधिक उमेदवाराकरिता अर्ज करायचे जे असल्यास अशी प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. म्हणजे बघा, असं म्हटलेलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात तर फीज पण वेगवेगळी लागणार आहे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू तुमचं जे काही कास्ट आहे, ठीक आहे, तसं तुम्हाला तेवढी फी भरावं लागेल. आणि ही फी जी असणार आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे. एकदा तुम्ही फी भरली ती परत रिटर्न होणार नाही आहे, त्याची दक्षता घ्यावी. बघा, इथे सूचना अशी दिलेली आहे की वर नमूद सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे असे म्हटले, ही महत्वाची आहे. ठीक आहे, तर बघा, आपण ही सगळी माहिती तुम्हाला वेबसाईटवरती संपूर्ण माहिती पण भेटणार आहे. तर आपण ही सगळी बघितली. पात्रता कशी असणार आहे, वेतन कसे मिळणार आहे. ठीक आहे, तर आपण आता अभ्यासक्रम बघूयात. अभ्यासक्रम म्हटलं तर आपलं याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही स्वरूपात हे पेपर होत असतात. ठीक आहे, दोन्ही पॅटर्न मध्ये पेपर होत असतात. तसंच बघा, इथे नॉन टेक्निकल मध्ये जसं की कॉमन आपलं मराठी आहे. ठीक आहे, इंग्लिश आहे. तसंच बघा सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञान आणि वरतून आपलं हे बुद्धिमत्ता चाचणी, हे संपूर्ण विषय आपल्या नॉन टेक्निकल मध्ये असणार आहे. ठीक आहे, अजून माहित पडलेलं नाहीये की प्रत्येक सब्जेक्टला किती मार्क्स असणार आहेत. ठीक आहे, पुढे तुम्हाला तसं अपडेट देण्यात येतील. ठीक आहे, तर आपण बघितलं संपूर्ण पात्रता कशी असणार आहे. ठीक आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे नॉन टेक्निकलचा व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरला येणार आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल, तुम्हाला तसं अपडेट करण्यात येतील. आणि तसंच वेतन काय असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तसंच बघा, अकॅडमीमध्ये जसं की स्वच्छता निरीक्षक याकरिताही मेंटरशिपची बॅच सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये बघा, तुम्हाला जे पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे ते 10 विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटॉर असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला हे जी ऍप आहे, हे जी बॅच आहे, तुम्ही वेगवेगळ्या ऍपमध्येही बघू शकता. तसंच तुम्ही दोन्हीही बॅचेस तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्येही या दोन्ही स्वरूपात मिळणार आहे. ठीक आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 9545818303 या नंबरवरती. जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, तुमच्यासाठी युजफुल असेल, की तुम्ही मग युजफुल असेल, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.